श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 12 ऑगस्ट वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या, दीप अमावस्या. या अमावस्येला गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर आषाढी अमावस्या ही वर्षातील सगळ्यात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. अमावस्या तिथी ही अतिशय अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्टीने महत्वाची तिथी मानली जाते आणि श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावस्या खास करून विशेष फलदायी मानली जाते. कारण आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं. या दिवशी घरातील सर्व लहान मोठी दिवे जे आहेत तर ती घासून पुसून स्वच्छ करून दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यासोबतच कारण की दिव्यामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि एक सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी दीप पूजन हे आवर्जून घराघरांमध्ये केलं जातं. त्याचबरोबर अमावस्येचा दिवस म्हणजे दीप अमावस्या ही पितृपूजनासाठी, त्यासोबतच बघा आपल्या पितरांच्या नावानं किंवा पितरांचं स्मरण करून दान धर्म करण्यासाठी खूप शुभ मानले जाते. हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित मानला जातो. या दिवशी पितरांची आठवण काढून त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच या आषाढी अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपली कुलदेवता कुलदेवी यांच्यासाठी दीपदान करण्याची परंपरा आहे. या आषाढ अमावस्येनंतर लगेच श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्यामुळे आपल्या घरात असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, इडापिडा आहे, कटकटी आहे, तर त्या दूर करण्यासाठी या आषाढी अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या घरामध्ये काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील या दिवशी केले जातात. म्हणूनच आपल्याला उद्या बुधवारी तुम्हाला आषाढी अमावस्येच्या दिवशी काहीच करणं शक्य नाही झालं तरी चालेल, परंतु रात्री आपल्याला म्हणजे संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून जाळायच्या आहे. ह्या वस्तू जाळल्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होईल आणि जी काही नजरदोष आहेत तर ते देखील नष्ट होतील. त्याचप्रमाणे जो काही तुमचा शत्रू असेल तर तो शत्रू तुमच्या समोर लोटांगण घेईल. घरातील इडापिडा, कर्ज, शत्रू त्रास, नजरबाधा, ग्रहदोष, कलह, दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची, कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. याच सोबतच माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या कुटुंबावरती होईल. तर मग अशा कोणत्या वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत, त्या कशा पद्धतीने जाळायच्या आहे आणि खास मेन म्हणजे उद्याचा दिवस इतका प्रभावी असल्यामुळे ह्या वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा. व्हिडिओला लाईक आणि हाईप देखील करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कारण की बघा उद्या बुधवार आणि त्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेचच गुरुवार, तर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा अतिशय अत्यंत शुभ, तितकाच पवित्र महिना मानला जातो. बघा आपल्या घरातील वातावरण हे पवित्र करण्यासाठी, आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे, ज्या काही अडचणी, अडथळे आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करणार आहोत. कारण अमावस्येचा दिवस कर्णीबाधा, नजरबाधा, शत्रू त्रास, इडापिडा, अडचणी दूर करण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो आणि त्यामुळेच प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अगदी 6 वाजल्यापासून तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे. हा उपाय या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर
म्हणजे आपल्या घरातील दीपपूजन करून झालं की मग लगेचच आपल्याला करायचं आहे. कारण की बघा, सायंकाळची जी वेळ असते ना, तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येण्याची वेळ असते. आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करतो, त्यावेळी त्या दिव्याच्या प्रकाशातून खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करत असते. आणि अशा या पवित्र वातावरणात जर आपण हा उपाय केला तर तो अतिशय अत्यंत खूप मोठ्या प्रमाणे प्रभावशाली ठरू शकतो. म्हणूनच शक्य झालं तर संध्याकाळी दीपपूजन करून झालं की लगेचच आपण हा उपाय करायचा आहे. आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी मग रात्री 11-12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, हरकत नाही. कारण की पूर्ण दिवसच उद्याचा प्रभावशाली असणार आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मात कापूर, धूप आणि दिवा यांच्याशिवाय देवाची पूजा ही अधुरी मानली जाते. ती पूजा कधीच पूर्ण होत नाही किंवा मग आपण केलेली सेवा जी आहे तर ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही. दिव्याच्या साक्षीने बघा, कोणतेही उपाय, सेवा केल्या, पूजा केली तर त्याचं शीघ्र पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला भगवंत लवकरात लवकर प्राप्त करून देत असतात. त्यामुळे या वस्तूंचे धार्मिक महत्व हे देखील खूप मोठे आहे. कापूर जाळून आपण देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये कापूर जाळणं हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती कापुरासोबत काही वस्तू जाळतो, त्यावेळी आपल्या घराचा उंबरठा ओलांडून घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्तीचा, नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात प्रवेश करत नाही. आणि हा जो कापुराचा धूर आहे तर तो आपल्या घरातील वास्तुदोष, नजरदोष कमी करतो. आपल्या घराला वाईट नजर लागलेली असेल किंवा वाईट दृष्ट लागलेली असेल तर ती देखील नष्ट होते. याचप्रमाणे हा अमावस्येचा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित मानला जातो. या दिवशी उंबरठ्यावरती कापुरासोबत काही वस्तू जाळल्याने त्या वस्तूंच्या वासाने, कापुराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे प्रसन्न होते, आकर्षित होत असते. कारण कापूर हा देवी देवतांना अतिशय अत्यंत प्रिय आहे. तसेच हा जो अमावस्येचा दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित मानला जातो. बघा, आपल्या घरात काही उपाय केले अमावस्येच्या दिवशी तर घरातील नकारात्मक ऊर्जा ही तर नक्कीच दूर होत असते, परंतु घरात वादविवाद, भांडणे, क्लेश असेल तर ते देखील संपून घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असतं. घरात कापूर जाळल्याने वास्तुदोषाचा, पितृदोषाचा प्रभाव हा नक्कीच कमी होत जातो. बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून, वाईट लोकांपासून, शत्रूंपासून आपल्या कुटुंबाचं नेहमी रक्षण होत असतं. यासोबतच जर घरातील लहान मुलं सतत किरकिर करत असतील, आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील तर हा उपाय करणं अतिशय अत्यंत शुभ राहील. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश होत असतील, घरामध्ये मुलं सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील, मुलांना बाहेरची बाधा झालेली असेल, घरात पैशाच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा येतोय तो टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आणि आषाढी अमावस्येच्या दिवशी करून बघा. यामुळे माता लक्ष्मीची अखंड तुमच्या कुटुंबावरती कृपा राहील, आपल्यावरती राहील. तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी बघा, प्रदोष काळामध्ये आपण जेव्हा दीपपूजन करणार आहोत त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा. उद्या सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यासोबतच बघा, आपल्या उंबरठ्यावरती हळद मिक्स केलेलं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे. उंबरठा, दरवाजा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. छानशी छोटी का होईना रांगोळी काढायची आहे. आता हळदीचं लेपन कसं करायचं तर तुम्हाला एक थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमित्र टाकायचं आहे. थोडंसं गोमित्र टाकायचं, हळद टाकायची, गुलाबजल टाकायचं आणि याचं लेपन तुम्हाला हे मिक्स करायचं, ह्या सर्व वस्तू. आणि याचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे. मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाच्या सहाय्याने उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं चिन्ह जे आहे तर ते देखील काढायचं आहे. अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढणं या दिवशी अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. ते तुम्ही उंबरठ्यावरती काढा. उंबरठ्याची छानशी सादर संगीत पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सकाळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये बघा, जे दीप पूजन आपण करणार आहोत तर ते दीप पूजन केल्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर सर्वात
सर्वात अगोदर संध्याकाळी काय करायचं आहे, देवघरातील दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, धूप दीप घरामध्ये लावायचा, श्री सुक्तम मोबाईल वरती मोठ्या आवाजामध्ये लावायचा आहे, दीप अमावस्या आहे त्यामुळे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। आणि या दिवशी घरातील बघा लहान मुलाचं औक्षण देखील केलं जातं, लहान मुलांना ओवाळलं जातं, कारण मुलं सुद्धा वंशाचे दिवे असतात म्हणून त्यांना सुद्धा या दिवशी ओवाळून घ्यायचं आहे। या दिवशी बघा घरात कणकेचे 5 किंवा 7, 11, 9, 21 असे दिवे बनवायचे आहेत। गोड असे बनवा, थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गुळाचं पाणी मिक्स करायचं आणि हे मळून व्यवस्थित दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आणि वाफवून घ्यायचे आहेत। आणि हे 5, 11, 9, 7 सांगितल्याप्रमाणे विषम संख्येमध्ये फक्त तुम्हाला दिवे बनवायचे आहेत। या संख्येमध्ये बनवले आहेत तर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे, त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे आणि हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे, मुलांचं औक्षण करायचं, मुलांना ओवाळायचं आणि यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं मातीचं भांड घ्यायचं आहे, कापूरदानी तुमच्याकडे असेल तर चालेल, काही अडचण नाही, मातीचं भांड घ्या, पण ती घ्या, मग एखादी प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला अगोदर सर्वप्रथम मुठभर अखंड तांदूळ ठेवायचे आहे, यानंतर तांदूळावरती आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या, 5 ठेवल्या तरी देखील चालतील। भीमसेनी कापूर ठेवून झाला, 5 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे, यानंतर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे, त्यावरती ठेवायची आहे या सर्व वस्तू, आणि 3 काळी मिरी घ्यायची आहे, 1 तेजपान घ्यायचं आहे। या सर्व वस्तू तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहे आणि हे भांड आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे, उंबरठ आहे, तर तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे। आता उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं, घरात प्रवेश करताना जी उजवी बाजू असते ना तर त्या उजव्या बाजूला आपल्याला हे भांड ठेवायचं आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। बघा आता हा बघा प्रज्वलित हा उपाय करण्या अगोदरच आपल्याला घराच्या जे काही आपले दार खिडक्या आहेत तर ती उघडी ठेवायची आहे, सर्व उघडे करून ठेवायचे। यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर हा कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत आपल्याला जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला मनामध्ये जप करायचा आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आता कापूर जळल्यानंतर ही वाटी किंवा प्लेट किंवा मातीची पंती तुम्ही घेतलेली असेल, तुम्ही ज्या कुठल्या भांड्यामध्ये हे ठेवलेलं असेल, जाळलेलं असेल, तर तुम्ही ते भांड तिथेच ठेवायचं आहे रात्रभर। आणि बघा नंतर घराचा मुख्य दरवाजा हा आपण बंद केला तरी देखील चालणार आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, यामध्ये जे काय शिल्लक राहिलेले तांदूळ आहेत, काही लवंग हे राहिलेलं असेल तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। आता अशा ठिकाणी टाका जेणेकरून तिथे कुणाचेही पाय पडणार नाही, आपण जो काही उपाय केलाय, सेवा केली, त्यापासून कुणाला त्रास होणार नाही, कारण की आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती या कापुरामध्ये, या तांदूळामध्ये कॅप्चर झालेली असते आणि आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणून अशा ठिकाणी टाका किंवा मग गच्चीवरती टाकले तरी देखील चालणार आहे, तर किंवा मग तुम्ही खाली जमिनीमध्ये थोडंसं खड्डा खोदा आणि त्यामध्ये ते दाबून टाकले तरी देखील चालेल। आणि भांड जे आहे तर ते तुम्ही परत स्वच्छ करून घासून पुसून तुम्ही परत नेहमीप्रमाणे ते वापरू शकता। तर हे जे काही उपाय असतात छोटे मोठे, तर जर आपण अशा खास करून अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथीला केले तर ते अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जातात, कारण की ही जी तिथी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे। हा दिवस खूप खास आणि तितकाच प्रभावशाली आहे, वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आहे, त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये असणारी करणी बाधा, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, बाहेरील काही नजर बाधा असेल, घराला झालेल्या असतील तर त्या सर्व या बाधेतून आपण मुक्त होणार आहोत, कारण की अमावस्येचा दिवस हा अतिशय अत्यंत प्रभावशाली दिवस मानला जातो। म्हणून आपण आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त या दिवशी सेवा उपाय जे आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला की आपलं प्रत्येक काम जे आहे तर ते मार्गी लागत असतं, आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते मिळत जातं, आपली भरभराट जी आपण म्हणतो ना तर ती होत जाते, आपली जी काही रखडलेली कामं असतात तर ती सुद्धा मार्गी
लागतात. आपल्या जीवनामध्ये हळूहळू का होईना या छोट्या मोठ्या सेवेने उपायाने बदल जे आहेत तर ती व्हायला सुरुवात होत असतात. फक्त व्हिडिओच्या शेवटी इतकंच सांगेन, विश्वासाने उपाय जे आहेत तर ते करा, श्रद्धा ठेवा, मनापासून सेवा उपाय करा आणि सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला झालेले बदल जे आहेत तर ते अगदी काही दिवसामध्ये जाणवायला सुरुवात होईल. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत